राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आजीचे हे मज तुम्ही कृपादान आजीचे मदती कृपादान आजीचे हे मज तुम्ही कृपादान आजीचे मद तुम्ही कृपादान दिले संत जन माय बापी केले संत जन माय बापे केले संत जन माय बापे आली मुखा वाटे अमृत वचने आली मुखा वाटे अमृत वचन आली मुखा वाटे अमृत वचन आली मुखा वाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नोहे जन उत्तीर्णता येणे नोहे जलमे उत्तीर्णता नोहे येणे जलमे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ म्हणे तुम्ही उदार कृपाळ तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ तुम्ही उदार शृंगारिले बाळकव तुकी बाळकव तुके गरिले बाळकव तुके आली मुखा वाटे अमृत वचने वाटे अमृत वचन आली मुखा वाटे अमृत वचन वाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नोहे जन येणे नोहे जलम उत्तीर्णता येणे जलम विठोबा रकुमार विठोबा रकुमार हरि जय विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार
हरी विठोबार कुमाई विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आदि शक्ती मुक्ताबाई, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, विठ्ठला 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 विठ्ठला। सेवेकरता निवडलेला हा अभंग देहुनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातील 3 चरणाचा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ आणि थोडक्यात भावार्थ सांगायचा झाल्यास तो अशा प्रकारे सांगता येईल। जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाची वाटचाल कधी ना कधी चालू होते, परंतु वाटचाल चालू झाल्यानंतर स्वतःच्या मनगटाच्या बळावर चालू केलेला परमार्थ वेगळा आणि श्रीगुरूच्या किंवा साधूच्या कृपेनं त्या परमार्थाचा झालेला व्याप्तीचा आकार, तो आलेला फळाचा परमार्थ, हा परमार्थ आनंद घेत असताना उपभोगला जाणारा तो परमार्थ काहीतरी वेगळा, तो आमच्या जीवनात आज आम्हाला आनंदण्याकरता प्राप्त होतोय। तुकोबाराय बोलतात, आजीचे हे मज तुम्ही कृपादान। परमार्थामध्ये कृपा हा विषयच असा शास्त्रकारांनी सांगून दिलेला आहे। एखादा सुज्ञ शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या अभ्यासाच्या बळावर, आपल्या मनगटाच्या बळावर एक छोटंसं बीज जमिनीमध्ये रोवतो आणि स्वतःच्या अभ्यासाच्या मनगटाच्या बळावर कधी कधी गुडघ्यापर्यंत, कधी कधी कमरेपर्यंत त्या झाडाला आणतो, रोपाला आणतो, परंतु त्या झाडाचा किती डामडोल आपल्याला पाहण्याकरता मिळाला तरी जोपर्यंत शास्त्र असं सांगतं निसर्गामध्ये मनगटाच्या बळावर त्या झाडाला वाढवता येईल, परंतु त्या झाडाला फळं आणि फुलं लागण्याकरता एका विशिष्ट ऋतूची गरज आहे, त्याला वसंत ऋतू म्हणतात। ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये वर्णन करतात, तरी फळे शीतईची भेटी जई वसंतू पावे। त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये स्वतःच्या मनगटाच्या बळावर केलेला परमार्थाचा डामडोल वेगळा, तो कदाचित समाजाला दाखवता सुद्धा येईल, परंतु आपला डामडोलाला असणारा परमार्थ हा फळाला आला किंवा नाही आला हे कशाहून समजावं, तर जोपर्यंत साधूची किंवा श्रीगुरूची कृपा होत नाही तोपर्यंत परमार्थाचा डामडोल किती मोठा असू द्या पण तो परमार्थ फळाला येत नाही। तुकोबारायचा तो परमार्थ फळाला आला कशावरून, तर तुकोबाराय स्वतः त्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत, स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि तो स्वात्मानुभव आपल्या समोर मांडतात। आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आज ते कृपेचं दान आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालं। कुणाच्या माध्यमातून दिले संत जनी माय बापे। महाराज, कृपा दान या शब्दामध्ये आलंय, याचा अर्थ कृपा ही मागून भेटत नाही, समोरच्याच्या अंतःकरणाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते आपण यांच्यावर कृपा करावी किंवा न करावी। मागून जे मिळते त्याला भीक किंवा भिक्षा म्हणतात, पण न मागता जी भेटत असते त्याला श्रीगुरूची किंवा साधूची कृपा म्हणत असतात। तुकोबाराय बोलतात, कृपेचे अनेक प्रकार आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेत। काही कृपा आहे वाचिक कृपा आहे, मानसिक कृपा आहे, त्याच्यामध्ये आम्ही हस्तकृपा सुद्धा अनुभवली आहेत, परंतु आजच्या अभंगामध्ये ज्या तुकोबारायांनी विशेष एका कृपेचा उल्लेख केला ते तुकोबाराय बोलतात वाचिक कृपा आज आमच्यावर झाली। आली मुखावाटे अमृत वचने, एवढी कृपा झाली, एवढा वर्षाव झाला की उत्तीर्णता येणे नोहे जन्म, त्या ऋणातून आम्हाला या जन्मामध्ये तरी उतराई होता येणार नाही। तुकोबाराय एकंदरीत म्हणायचं तरी काय, तुकोबाराय म्हणतात आज कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलो, कुठेही गेलो तर लोक आमचे पाय पकडतात, दर्शन घेतात, आमची वाहवाह करतात, पण ते तुकोबाराय होते। तुकोबाराय बोलायला लागले, ह्या सगळ्या घटना जर आमच्या वाटेला कशामुळे आलेल्या असतील तर एरवी सामान्य व्यवहारातलं जर आपण उदाहरण बघितलं तर एखादं सकाळी सकाळी झोपेतून उठलेलं लेकरू असेल तर स्वतःचा बाप सुद्धा त्याला हात लावत नाही,
पण ज्या वेळेस त्याची आई त्याचं स्नान करते, त्याची आंघोळ घालते, त्याचा सुंदर शृंगार करते आणि शृंगार केल्यानंतर त्याला शेवटचा एक नजर लागू नये म्हणून काळा टीका म्हणजे काजळेचा लावते, त्यावेळेस त्या लेकराचा स्वतःचा बापच नाही, रस्त्यानं चालणारा एखादा अनोळखी अपरिचित व्यक्ती जरी आला तरी त्या गोंडस लेकराच्या त्या शृंगाराला पाहून त्याच्या गालाला हात लावल्याशिवाय जसा पुढे जात नाही, तुकोबाराय बोलतात तशी आमच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट नाही की लोकांनी आमच्या जवळ यावं, दर्शन घ्यावं, आमचं चिंतन ऐकावं. परंतु हे सगळं घडतं याचं कारण काय तर तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, आमचे श्रीगुरु आमचे संत हे उदार आहेत, कृपाळ आहेत. त्यांनी काय केलं, शृंगारिले बाळ कवतुके, त्यांच्या मुखातून आलेली अमृत वचन आज आम्ही श्रवण केली, तीच जगाच्या समोर मांडायला लागलो. म्हणून हे जे सगळं काही प्रकरण घडतायत, अवतीभोवती फिरतेत, ते प्रकरण म्हणजे कृपेच्या शब्दाच्या भोवती फिरणार आहे आणि त्याचा स्वात्मनुभव तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून करतात. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर प्रतिपादन केला. अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पशा परिहार. प्रत्येकाला माहीत असेल, आपण येत असताना जरी या कार्यक्रमाचं निमित्त माहीत असेल तरी वक्त्याला घालून दिलेलं आद्य कर्तव्य आणि त्याला नियम असतं, शास्त्रानं काहीतरी त्याला बंधनं लावलेत. यत् कार्य घटना असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादना इति परिहारः. या कार्यक्रमाचा परिहार आवश्यक ठरतो. गेल्या अनंत कालखंडाच्या परंपरेला आपण बघत आलो की आपल्या समोर असणारी ही जी व्यासपीठ आहेत, हे व्यासपीठ कोणत्या ना कोणत्या गावामध्ये, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं निमित्त करून उपलब्ध केलेली असतात आणि त्या निमित्तानं भगवंताचं चिंतन, साधू संतांचं चिंतन या वाणीद्वारे करून जेणेकरून जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हा उदात्त हेतू असतो. आणि हाच उदात्त हेतू घेऊन सन मराठी या चॅनलद्वारे संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव आहे. आपण प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला जाऊ शकत नाही. कोणाला गुडघ्याचे आजार असतात, कोणाला मणक्याचे आजार असतात, पण प्रत्येकाला साधू संतांचं चिंतन माहीत व्हावं, भगवंताचं जीवनचरित्र माहीत व्हावं, या उदात्त हेतूनं सन मराठी या चॅनलनं आपल्या हातामध्ये घेतलेला हा उपक्रम आणि त्या उपक्रमातली आजची ही कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवर परमार्थ हा असा एक विषय आहे की परमार्थ हा शब्द बोलताना सोपा वाटतो. बऱ्याचशा लोकांना असंही कदाचित वाटत असेल, महाराज कीर्तन कथा काय तेवढं अवघड आहे हो. आम्ही एखादे परिचयातले महाराज बोलू, आम्ही एखादी ग्रुप मिळून टाडकरी बोलू, आम्ही आमच्या घराच्या समोर कीर्तन कथेचं आयोजन करू, पण हे बोलताना सोपं आहे. परमार्थामध्ये एकच नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. शास्त्रकार बोलतात बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाटेला येण्याकरता एका जन्माचं नाही, अनंत जन्माची पुण्यसामुग्री असावं लागते. तुम्ही आपण सामान्य यादीतील लोक आहोत, पण ज्ञानोबारायांना कोणीतरी प्रश्न केला, माऊली अहो साधू संतांची भेट होणं याच्याविषयी शास्त्रानं अनेक ग्रंथानं अनेक पुरावे दिले आहे. महत् संगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्च किंवा बहु अवघड आहे संत भेटी. त्या साधूची भेट तुम्हाला एकाच व्यक्तीच्या निमित्तानं झाली. बरं तुम्ही एवढे भाग्यवान आहात, जे साधू तुम्हाला भेटलेत ते साधू तुमचे श्रीगुरूही आहेत, जे साधू तुम्हाला भेटलेत ते साधू तुमचे गुरुराज बंधू सुद्धा आहेत. एवढंच नाही, जगाचे मालक असणारे देवादिदेव महादेवांचे निज स्वरूप म्हणजे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज हे तुम्हाला साधू म्हणूनही भेटलेत, गुरु म्हणूनही भेटलेत आणि बंधुराज म्हणूनही भेटलेत. याकरता तुम्ही केलं तरी काय हो. ज्ञानोबारांचं स्पष्ट मत आहे, जर एका जन्मामध्ये येऊन काहीतरी कर्म केलं असतं आणि त्याच्या मोबदल्यातलं जर हे फळ असतं तर कदाचित सांगता आलं असतं. पण ज्ञानोबाराय बोलतात हे सगळं घडण्याकरता पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती आजी मज फळासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांची. या वारकरी संप्रदायाचे कडस श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांना कोणीतरी प्रश्न केला, महाराज आम्हाला डोळे उघडे असताना श्रीगुरु भेटत नाही, साधू भेटत नाही, तुम्ही झोपलेले असताना बाबाजींनी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला अनुग्रह दिला, एवढं तुम्ही तुमच्या जीवनात कोणतं कर्म केलं हो. तुकोबाराय बोलतात कदाचित हे कर्म एका जन्मातलं असतं तर सांगता आलं असतं, पण हे सगळं घडण्याकरता तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा.
साधू संतांच्या दर्शनाचा लाभ तुकोबाराय म्हणतात प्राप्त झालाय, पण सहज नाही. या करता तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तो आज या स्वरूपानं सापडला. कोणत्या स्वरूपानं? संत दर्शनी हा लाभ. मुळात जन्माला आलेल्या जीवाला स्वतःच्या उद्धाराकरता कधी ना कधी कुणाचं ना कुणाचं बोट पकडावं लागतं. जर शक्य झाल्यास पुढचं वाक्य अंडरलाईन करून घरी घेऊन जा आणि आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळेला योग्य साधूचं बोट जर हातामध्ये पकडता आलं नाही, योग्य वेळेला जर योग्य साधूचं, योग्य गुरुचं किंवा योग्य व्यक्तीचं बोट हातामध्ये पकडता आलं नाही, तर आयुष्यभर चुकीच्या लोकांची पाय चाटायची वेळ आपल्यावर येत असते. त्याकरता योग्य वेळेला साधूच्या संगतीमध्ये जाता यायला पाहिजे, योग्य वेळेला श्रीगुरूचे वचन श्रवण करता यायला पाहिजे आणि योग्य वेळेला भगवंताच्या चरणावर वागता यायला पाहिजे, जेणेकरून निडोबरायचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला सुद्धा येईल. कोणता अनुभव? तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. कारण ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त साधूच्या किंवा श्रीगुरूच्या कृपेमुळे संपन्न होऊ शकतात. ऐका, या अभंगाचा पुरेपूर जर तुम्ही भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर अभंग येऊन जाऊन फिरतोय फक्त एका शब्दाभोवती. तो शब्द म्हणजे कृपादान. असे अनेक अभंग आहे तुकोबारायचे. तुकोबाराय एका ठिकाणी एका अभंगामध्ये बोलतात, आमचं मन आम्ही खूप ठिकाणी, खूप वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या साधनाच्या, वेगवेगळ्या माध्यमाच्या आम्ही स्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण आमचं मन हे कुठं स्थिर झालं नाही. पण एकदा आम्ही पंढरपूरच्या वारीला गेलो आणि आम्हाला काय अनुभव आला. निरंतर धावणारं मन त्या पांडुरंगाच्या चरणावर आम्ही ज्यावेळेस वाकलो, ते वाकल्यानंतर मन एवढं स्थिर झालं की आता कुठं धावण्याकरता तयारच नाही. तुकोबाराय बोलतात, आता कोठे धावे मन. बरं, अडचण अशी आहे, एखादे संत असतील, महात्मे असतील किंवा अभंग असतील, जे रोज स्मरणात असतात, चिंतनात असतात, नेमकं त्याचं महत्व लोक शेवटी लक्षात घेतात. हा अभंग त्याच प्रकरणातला आहे. आता कोठे धावे मन. प्रत्येक गावामध्ये जे भजन मंडळ आहे, असं एकही मंडळ नाही ज्याच्यामध्ये हा अभंग गायला जात नसेल, पण चिंतन करण्याचा आतापर्यंत कधी कोणी प्रयत्न केला नसेल. तुकोबारायचं किती गोड याच्यावर चिंतन आहे. आता कोठे धावे मन. आता म्हणजे याच्या आधी कधीतरी हे धावत होतं, स्थिर व्हायला तयार नव्हतं, पण आता स्थिर झालं. काय कारण? म्हटले, तुमचे चरण देखलिया. विटेवरती ती 2 चरण पाहिलेत आणि धावणारं मन स्थिर झालं. बरं, फक्त मन स्थिर नाही झालं. मी हा अभंग एवढ्या करता सांगतोय की ज्याप्रमाणे चरणाच्या भोवती अभंग फिरतोय, तसा आज सेवेकरता निवडलेला अभंग हा कृपेच्या अवतीभोवती फिरतोय. तुकोबाराय बोलतात, भाग गेला तुमचे चरण देखलिया, शीन गेला तुमचे चरण देखलिया. क्षणिक मिळणारा आनंद मात्र आता अवघा झालासी. कशामुळं? तुमचे चरण. प्रेम रसे बैसली मिठी तुमचे चरण, आवडीला ठिमुकासी तुमचे चरण. तुका म्हणे आम्हा जोगे तुमचे चरण, विठ्ठल घोगे खरे माप तुमचे चरण. त्याच्यामुळं आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. तसा आजचा अभंग आहे. हा कृपेच्या अवतीभोवती फिरतो बरं का. कृपा या विषयाबद्दल फक्त जगद्गुरु तुकोबारायच नाही, हे माणसाला स्वीकारता यायला पाहिजे की विश्वाच्या पाठीवर आमच्याजवळ असणारी परमार्थिक सत्ता ही जर कुणामुळं चालत असेल, आमच्या श्रीगुरूच्या किंवा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेमुळंच चालतं. याच्यामध्ये आपलं कुठलंही श्रेय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आपण अत्यंत सामान्य यादीतील लोक आहोत, पण काय झालं, एकदा ज्ञानोबारायांचा हरिपाठ काहीतरी नास्तिक लोकांनी ऐकला आणि तो हरिपाठ ऐकल्यानंतर नेमकं हरिपाठातलं प्रमाण ऐकण्यामध्ये आलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. ती लोक विचार करायला लागले, तसा तर आपला काही परमार्थाशी संबंध नाही, पण रिटायर झाल्यानंतर कधीतरी काशीला जायचंच आहे पाप धुवायला. पण ज्ञानोबाराय जर बोलतायत की बापरे बाप, पवित्रची होय देह त्याचा, काय एवढं मर्म असेल या हरिपाठामध्ये. घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्या दोघही व्यक्तींनी थोडंसं वडिलांची, आजोबांची, पंजोबांची पेटी उघडली. त्याच्यामध्ये जुना हरिपाठ दिसलात, मामासाहेबांच्या काळातला. आता हे प्रमाण शोधायचं होतं, पण हे शोधण्याकरता आधी देवाची द्वारीपासून सुरुवात करावं लागणार ना. प्रमाण शोधायचं होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. पण सुरुवात झाली देवाची द्वारी उभा क्षण भरी. अरे, आपल्या गावाच्या बाहेर आपण मुक्तिधाम पाहिलेलं होतं, पण मुक्तिधाम म्हणजे
स्मशानभूमी, पण त्याच्यामध्ये कोणती मुक्ती भेटील हे सांगितलेलं नाही. पण इथं मात्र ज्ञानोबा सुरुवातीलाच बोलतात, तेने मुक्ती चारी साधी येल्या. बरं, त्यांना प्राप्त झालेला आहे, ज्यांना प्राप्त झालेला आहे ज्ञानोबा स्वतः त्यांचा पुरावा देतात आणि भगवंत त्याचा पाठीराखा आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी. बर, जो पाठीराखा करतोय तो कोणी सामान्य आहे का? चहुवेद जाण, साई शास्त्री कारण, 18ही पुराण, एकंदरीत भगवंताच्या नामचिंतनापासून सामर्थ्याचं वर्णन करण्याची जबाबदारी ज्या ग्रंथाच्या, ज्या वाङ्मयाच्या वाटेला आलेलं आहे ते वाङ्मय म्हणजे ज्ञानोबारायांचा दिव्य हरिपाठ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे सगळी प्रमाण वाचता वाचता अख्खा हरिपाठ संपून गेला. आता जे हरिपाठ एका प्रमाणाकरता शोधण्याकरता सुरुवात केली होती ना, त्याच्याविषयी रम्यता निर्माण झाली, त्याच्यामध्ये रमण्याची इच्छा निर्माण झाली. रमता रमता एवढं परिवर्तन झालं. एक दिवस सहज कीर्तन ऐकण्याकरता गेलेत. अहो, रोज मूर्खाच्या यादीमध्ये असणारे हे दोघं जण, पण ज्या दिवशी पहिल्यांदा कीर्तन ऐकण्याकरता गेले, गावातली लोकांनी त्यांच्याजवळ जाऊन विनंती केली, माऊली जेवण केल्याशिवाय जायचं नाही. लोकांना असं वाटलं, अरे मूर्खाशिवाय कोणी बोलत नव्हतं रे, आणि नुसतं शेवटच्या बाकावर काय येऊन बसलो, आज आमच्यासारख्या मूर्खाला लोक माऊली म्हणतायत. काही लक्षात आलं का? मूर्खालाही जिथं माऊली होता येतं असं एकमेव क्षेत्र जगाच्या पाठीवर आहे, त्याला परमार्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एवढं परिवर्तन झालं. ज्यांच्यामुळं झालं म्हटलं, आता त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय राहायचं नाही. ज्ञानोबारायांकडे आले आणि माऊलींना बोलायला लागले, माऊली तुमचं दर्शन घ्यायचंय. म्हटले कशा करता? या सगळ्या तुम्ही रचलेल्या ग्रंथांमुळे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं. न विचारणारी लोक आज आमच्या घरी पत्रिका पाठवतात, आमच्या घरी कीर्तन आहे, कथा आहे, प्रवचन आहे, तुम्ही या बरं का सायंकाळी, आणि भोजन केल्याशिवाय जायचं नाही. आज एवढा मान सन्मान प्राप्त होत आहे तुमच्यामुळं. म्हटले एक सांगा, नेमकं घडलं काय? यांनी सगळं प्रकरण सांगितलं. रस्त्याने जात होतो, सहज हरिपाठाचे शब्द कानावर आले, घरी गेलो, हरिपाठ वाचला. आता त्याच्यामध्ये रमल्याशिवाय दुसरं काही जमतच नाही. हरिपाठ न घेतल्याशिवाय आम्हाला करमत नाही, घास सुद्धा गड्याच्या खाली उतरत नाही. हे सगळं तुमच्यामुळे झालं. ज्ञानोबा परत बोलतायत, थोडासा श्वास घ्या. मला एक सांगा, हे ग्रंथामुळं झालंय का माझ्यामुळं झालंय? आता ती लोक विचार करतायत, माऊली अहो ग्रंथ म्हणजे हे तुमचेच ना? म्हटले नाही, माझे नाही. माऊली जर ग्रंथ तुमचे नाही, मग इथं लिहिलेलं सगळं तुमचंच मत दिसतंय. ज्ञानदेव सांगे ज्ञानदेव पुसे, याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हटले असं आहे, पहिली गोष्ट आहे का, ग्रंथ जर माझे असं मानायचं असेल तर ग्रंथ लिखणाऱ्या व्यक्तीकरता, जो ग्रंथ लिखाण करतो, जो लेखक असतो, जो कवी असतो, त्याच्याकरता अध्यात्मातलं ज्ञान, व्याकरणातलं ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट बोलतात, शब्द कैसा घडीजे, प्रमेय कैसे पाचडीजे, अलंकार काय पे म्हणजे काय ते नेने. अरे शब्द कसा घडवतात, अलंकार कसे चढवतात, त्याच्यावर काना मात्रा विलंटी कशी देतात, हे सुद्धा आम्हाला कळत नाही. तुम्ही म्हणतायत ग्रंथ आमचे आहेत. ज्ञानोबा आहे, तुम्ही खोटं बोलणार नाही आम्हाला माहीत आहे, आम्ही हे स्वीकारलं, ग्रंथ तुमचे नाही, पण हे खाली साईन केलेले आहे ज्ञानदेव सांगे, याचं काय? हा म्हटले, हा प्रश्न तुमचा उचित आहे. त्याचं उत्तर असं आहे, आमची जरी पात्रता ग्रंथ लिखाणाची नसली तरी आम्ही ज्यांना आमचे श्रीगुरू मानतो त्या श्रीगुरूंच्या कृपेनं आमच्या हातून हे ग्रंथाचं लिखाण सहज झालेलं आहे. म्हटले म्हणजे काय? ज्ञानोबांनी दुसरी ओवी दिली, सायकडियाची बाऊले चालविता सूत्राचे नि चाले, तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. ज्ञानोबाराय बोलतात, पूर्वीच्या काळामध्ये गावोगावी ते कठपुतलीचा खेळ करणारी लोक यायची. आपल्या बोटांना धागे बांधलेले असायचे, त्या धाग्याला खाली त्या बाहुल्या बांधलेल्या असायच्या. सुंदर घरटं, एखादा बंगला असायचा, एखादा राजवाडा असायचा, त्याच्यामध्ये लाइटिंगची व्यवस्था असायची, त्याच्यामध्ये कठपुतलीच्या बाहुल्या असायच्या, आणि त्या बाहुल्यांच्या हातापायाची धागे एखाद्या सूत्रधाराच्या बोटाला बांधलेले असायचे. तो सूत्रधार ज्याप्रमाणे बोटाची हालचाल करेल त्याप्रमाणे खालची बाहुली नाचायची, त्याप्रमाणे ती कृती करायची. माझा प्रश्न तुमच्या करता आहे, खालची बाहुली किती सुंदर असू द्या, तिचं घरटं किती सुंदर असू द्या, तिथलं डेकोरेशन किती चांगलं असू द्या, जर सूत्रधारानं हालचाल केलीच नाही तर खालचा शृंगार किती उत्तम असून उपयोग नाही. तसा आम्हाला चालवणारा कोणीतरी सूत्रधार आहे. कोण आहे? तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. मग कोण स्वामी आहे? ते स्वामी फक्त ज्ञानोबारायचे स्वामी नाही, ते स्वामी फक्त संप्रदायाचे स्वामी नाही, मग ते स्वामी या विश्वाचे स्वामी, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार.
महाविष्णूचा अवतार जसा बाहुलीला चालवणारा कोणीतरी सूत्रधार आहे तसा आम्हाला चालवणारा सूत्रधार आहे. तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा स्वामी निवृत्ती दातार. आणि ते निवृत्तीनाथ म्हणजे कोण? ते निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबारायांचे श्रीगुरु, ज्ञानोबारायांना प्राप्त झालेले भेटलेले साधू. आणि या साधूच्याच कृपेनं आम्ही आमच्या जीवनामध्ये तरलो असं सुद्धा ज्ञानोबाराय स्पष्ट बोलून जातात. आम्ही आमच्या जीवनामध्ये तरून गेलो याचं कारण काय? श्री गुरूंची आमच्यावर झालेली कृपा. मग ज्या अर्थी ज्ञानोबाराय कृपेचं वर्णन तोंड भरून करतात, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे, त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा कृपेचे दोन स्त्रोत आहेत. पहिला स्त्रोत म्हणजे स्वतः ज्ञानोबाराय. सर्वांना घटना माहिती आहे की ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये एकदा एक धरणेकरी गेला होता, तर ज्ञानोबारायांनी त्यांना तुकोबारायांकडे पाठवलं होतं की बाबा तू त्यांच्याकडे जा सध्या तरी. ज्यावेळेस तो धरणेकरी तुकोबारायांकडे आला, तुकोबारायांनी प्रश्न केला पहिल्यांदा की ज्यांनी तुला पाठवलं मुळात त्यांच्याकडे काय कमी आहे की त्यांनी माझ्याकडे पाठवलं? काय ज्ञानेश्वरी उने जी पाठविले धरणे. पण ज्या अर्थी ज्ञानोबारायांनी हा धरणेकरी माझ्याकडे पाठवला, त्या अर्थी या स्वरूपानं ज्ञानोबारायांची कृपा माझ्यापर्यंत चालत आलेली आहे. तुकोबारायाच्या जीवनात कृपेचा पहिला स्त्रोत. आणि तुकोबारायाच्या जीवनामध्ये कृपेचा दुसरा स्त्रोत म्हणजे तुकोबारायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य. ऐका, एका माणसाने मला एकदा प्रश्न केला होता. म्हटले महाराज, आज 90% नाही 99% कीर्तनकार लोक तुकोबारायाचा अभंग सेवेकरता निवडतात. म्हटलं बरोबर आहे. जवळजवळ 60-70 वर्ष झाले मी कीर्तन ऐकतोय, पण मला एक प्रश्न पडलेला आहे खूप मोठा गहन. म्हटलं तुम्ही विचारा, शक्य झाल्यास मी तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. त्या बाबांनी मला प्रश्न केला. म्हटले महाराज खरं सांगा, तुकाराम महाराज संसारिक होते का नव्हते हो? म्हटलं होते. तुकोबाराय उद्योग करायचे का नाही का हो? म्हटलं तुकोबाराय उद्योग करायचे, उत्तम प्रकारचा उद्योग करायचे. बरं तुकोबाराय परमार्थ करायचे का नाही? म्हटलं त्यात तर शंकाच नाही. म्हटले महाराज मला ही उत्तर अपेक्षित होती. मग तुम्ही मला सांगा. म्हटले महाराज तुकाराम महाराज संसार करायचे, उद्योग करायचे, परमार्थ करायचे. म्हटलं बरोबर आहे. मग एक घटना माझी तुमच्या लक्षात घ्या महाराज आणि मला सांगा, जर तुकाराम महाराज संसार करतात, उद्योग करतात, परमार्थ करतात, मग तुकोबारायांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? म्हटलं म्हणजे तुकोबाराय संसार करतात, आम्ही संसार करतो. तुकोबाराय उद्योग करतात, आम्ही दिवसभर रानात असतो म्हणजे उद्योग करतो. आणि तुकोबाराय परमार्थ करतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये गावात परिसरात कुठं कथा कीर्तन असलं तर त्याचा आनंद घेण्याकरता जातो म्हणजे आम्ही आमच्या परीनं का होईना परमार्थ करतो. मग तुकोबाराय जर संसार करता आम्ही करतो, तुकोबाराय जर उद्योग करता आम्ही करतो, तुकोबाराय जर प्रपंच करतात आम्ही करतो. मग तुकोबारायमध्ये ना आमच्यामध्ये काय फरक आहे? आणि फरक नसेल तर जगाचा मालक त्यांच्या घरी जाऊन कामं करतो ना आमच्या स्वप्नातही येत नाही, एवढा भेदभाव कशामुळं? बाबांना मी सरळ एका सोप्या भाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं. तुकोबाराय जरी संसार करायचे आणि तुकोबाराय जरी परमार्थ करायचे तरी या दोघांच्या क्रियेमध्ये भिन्नता आहे. तुकोबाराय प्रयत्नानं करायचे तो परमार्थ आणि प्रारब्धानं करायचे तो संसार. मात्र प्रक्रिया सारख्या असल्या तरी आपण प्रयत्नानं करतो तो संसार आणि चुकून आपल्या हातून प्रारब्धानं घडतो तो परमार्थ. म्हणून भेटणाऱ्या फळामध्ये भिन्नता. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये कृपेशिवाय परमार्थ माणसाला कळतच नाही. शाब्दिक ज्ञानामुळे जर स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर जर शाब्दिक ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुकोबाराय स्पष्ट बोलतात शाब्दिकाचे काम नाही येते. आणि शब्द तर कोणालाही पाठांतर करता येतात. आजकालचं लहान लेकरू ज्यावेळेस स्कूलमध्ये जाते त्यावेळेस तिकडून येताना तो 2-4 शब्द इंग्रजीचे बोलायला लागतो तर आम्हाला त्याचं कौतुक वाटतं. शाब्दिक भांडार कुठंही कोणत्याही ठिकाणी पाठांतर करता येतं. परंतु न पाठ करता बिना दृष्टीवाल्या माणसाला जर ज्ञानेश्वरी मुखोद्गत होत असेल तर ती शाब्दिक भांडारामुळे नाही तर श्री गुरुच्या किंवा ज्ञानोबारायांच्या कृपेमुळे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्या कृपेचा स्त्रोत उदयाला आला. कधी? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबाराय उलट खेद करायला लागले. अरे
श्रीगुरूंच्या माध्यमातून कृपेचा वर्षाव झाला, पण मोबदल्यामध्ये मला त्यांची सेवा करता आली नाही. सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. पण तुकोबराय मात्र स्वाभिमानानं आज जगाच्या समोर बोलायला लागलेत, आपल्या अंतःकरणातली प्रामाणिक भावना मांडायला लागलेत. जो परमार्थ आपल्या स्वतःच्या बळावर किती डामडोलाचा असू द्या, श्रीगुरूच्या साधूच्या कृपेशिवाय तो फलद्रूप होत नाही. तो आज आमचा परमात्मा फळाला आला. कशामुळं? आज आम्हाला कृपेचं दान प्राप्त झालं, अभंगाचं प्रथम चरण. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान. दिले संत जन माय बाप, दिले संत जन माय बाप, दिले संत जन माय बाप, दिले संत जन माय बाप. आली मुखावाटे अमृत वचन, 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 आली मुखावाटे अमृत वचन. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जन माय बाप, दिले संत जन माय बाप, आजीचे हे मज ती कृपादान, दिले संत जन माय बाप, दिले संत जन माय बाप. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. तुकोबरायांना या गोष्टीची अनुभूती आली, स्वात्मानुभूती आली, स्वात्मानुभव प्राप्त झाला आणि तुकोबराय बोलायला लागले, आजीचे हे मज. पण एक सांगू का तुम्हाला, या सगळ्या गोष्टी करतात श्रीगुरूंची कृपा होते, साधूची कृपा होते, हरकत नाही. पण याच्यामध्ये स्वतःची आंतरिक तळमळ सुद्धा तेवढी असणं फार नितांत गरजेची आहे. जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य निळोबा महाराज, निळोबा महाराजांना दर्शन देण्याकरता कोण आला हो? जगाचा मालक आला. पण तरी सुद्धा एकनिष्ठता आणि आर्तता केवढी. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. काला म्हटले देवा तुला सध्या बोलवलं नाही, एवढी तडमड चाललेली आहे. ही फक्त श्रीगुरूंच्या भेटी करता, म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या भेटी करता. पण तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये ही आर्त तळमड आहे. मानवी जीवनामध्ये परमार्थ हा तळमडीशिवाय शून्य आहे. कारण शाब्दिक ज्ञानातून केलेला परमार्थ, लौकिक म्हणजे नुसतं लोक करताय म्हणून, टाळी वाजवताय म्हणून आपण टाळी वाजवणं, केलेला परमार्थ वेगळा. आणि आपल्या अंतरंगातून निर्माण झालेली परमात्म्याकरता हाक, आपल्या अंतरंगातून हा जो पखवाज आहे, हा जो वेणा आहे, त्या सगळ्या गोष्टी परमार्थामध्ये ज्या लागू होतात. लावणी, मृदंग, श्रुतिटाळ, घोष, आळंदी क्षेत्रामध्ये हजारो वारकरी पखवाज शिकतात, गायन शिकतात. पण आमच्या श्रीगुरूंचं एक सुंदर गोड वाक्य आहे, तुम्ही पखवाज कितीही वर्ष शिका, जोपर्यंत त्या पखवाजाला वाटणार नाही की या महाराजांनी मला वाजवावं, तोपर्यंत तो पखवाज गोड आवाज काढत नाही. याचा अर्थ पखवाज शिकत असताना सुद्धा पखवाजाच्या कृपेची गरज आहे. गायन शिकत असताना त्या गायनाच्या देवतेची गरज आहे. ग्रंथ शिकत असताना आमच्या जीवनामध्ये त्या ग्रंथाचे जे आराध्य आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी असेल तर ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेची गरज आहे, गाथा असेल तर तुकोबाऱ्याच्या कृपेची गरज आहे. एकंदरीत परमार्थामध्ये आवडीची गरज आहे. आपण ज्या कार्यक्रमाला या ठिकाणी राबवत आहेत, काय सुंदर टायटल दिलेले, लागे कीर्तनाची गोडी. गोडी परमार्थामध्ये असल्याशिवाय परमार्थाचा आनंद घेता येत नाही. इथे सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. पुढच्या चरणामध्ये अशी विनंती केली आहे, देवा मागे बहुतांचे फेडियेले ऋण,
आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण घाली धाड, घाली धाड. मागे तुम्ही बहुतांचे ऋण फेडले, आमचं काय चुकलं, पण आमचं काय चुकलं हे म्हणण्याकरता आपला परमार्थ तेवढा पारदर्शक असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायचा परमार्थ तेवढा पारदर्शक होता, म्हणून आपल्याला डोळे उघडे असून साधू भेटत नाही, श्री गुरु भेटत नाही. आणि तुकोबरायांना मात्र बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज असते. स्वतः स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला. तुकोबरायांना तो अनुग्रह प्राप्त झाल्यानंतरची अनुभूती आपण प्रमाण बघितलं. उजडले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ. कृपा ही अनेक प्रकारानं माणसाला श्रीगुरूच्या किंवा साधूच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. कृपेचे काही प्रकार सांगितले, कायिक कृपा, वाचिक कृपा, मानसिक कृपा. त्याच्यामध्ये कायिक कृपेचे अजून 3 प्रकार पडतात: हस्तकृपा, आलिंगन कृपा आणि नेत्र कृपा. त्याच्यामध्ये हस्तकृपेचं चांगल्यात चांगलं उदाहरण आणि सगळ्यांच्या पाठांतरातलं उदाहरण जर पाहायचं झाल्यास, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हस्तकृपेचं दुसरं उदाहरण जे या अभंगात मांडलेलं नाही, पण आपण जो परंपरेचा अभंग म्हणत असतो, बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज हस्ते, हस्तकृपेचं उदाहरण. हस्तकृपेचं तिसरं उदाहरण, येऊनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. निडोबारायण करता वापरलेली ही कृपा आहे, ही हस्तकृपा आहे. दुसरी कृपा शास्त्रकार सांगतात आलिंगन कृपा आहे. कुठं घडलं आलिंगन? 2 ठिकाणी. एक रामकथेमध्ये प्रभू रामांनी हनुमंतरायांना दिलेलं दिव्य आलिंगन, आणि दुसरं आलिंगन कुरुक्षेत्राच्या रणांगणाच्या भूमीवर भगवान गोपाल कृष्णांनी दिलेलं अर्जुनाला दिव्य आलिंगन. आधी आपले सगळे दिसायचे, पण आलिंगन दिल्या दिल्या मग सावडास कंकणू, बाहू पसरुणी दक्षिणू, मग आलिंगिला स्वशरणू भक्तराज, मग हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातिले, द्वैतन मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. नंतर अर्जुनानं धनुष्य उचलला, हे हृदयीचे ते हृदय घातिले, आलिंगन कृपा. आणि तिसरी कृपा सांगितली ती नेत्र कृपा. ऐका, या पहिल्या 2 कृपेमध्ये कुठंतरी स्पर्शाची गरज आहे, पण तिसरी कृपा ही एक अशी कृपा सांगितली की जी आपल्या शिष्याला, आपल्या भक्ताला स्पर्श न करता सुद्धा सक्रिय होऊ शकते. त्याला नेत्र कृपा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या ज्या शिष्यांची यादी आलेली आहे, त्या शिष्यांच्या यादीमध्ये 2 शिष्य असे आहे, एक त्रोटकाचार्य आणि एक हस्तामलकाचार्य. त्या त्रोटकाचार्यांच्या जीवनामधला एक प्रसंग असा सांगितला जातो. एक वेळेस आपल्या पाठशाळेमध्ये पाठ घेत असताना एका दिवसाचा प्रसंग वर्णन करून सांगितला की भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य आपल्या आश्रमाच्या बाहेर बसलेले होते. पाठाची वेळ झालेली होती. सर्व विद्यार्थी मिळून आसनं लावले. विद्यार्थी हजर झालेत. आणि हजर झाल्यानंतरचा प्रसंग असा आहे, 4-5 विद्यार्थी प्राधान्यानं गुरुजींच्या समोर आले आणि भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांना म्हणायला लागले, गुरुजी पाठाची वेळ झालेली आहे, सर्वांची आसनं लावली आहे, सगळे विद्यार्थी सुद्धा हजर आहे, तुमच्या चरणावर सविनय विनंती आहे, कृपया तुम्ही या आणि आजचा पाठ आम्हाला सोडवून सांगा. त्यावेळेस भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी पहिला प्रश्न केला, त्रोटक आला का? त्या पाठातला त्रोटक नावाचा विद्यार्थी असा होता जो तोत्र बोलायचा, त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं म्हणून त्याला त्रोटक म्हणायचे. विद्यार्थी विचार करायला लागले, ज्याला सरळ व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही, श्लोक लोकांच्या समोर मांडायचा म्हटला तर त्याला मांडता येत नाही, बोलताना त्यावेळेस अडकतो, आणि त्याची चिंता गुरुजी करताय. आम्ही एवढं चांगलं चिंतन करतो पण आमचं थोडं सुद्धा कौतुक. अडचण काय माहितीये का? आपण किती चांगलं बोलतो यापेक्षाही कोणाच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये जर क्लेश असेल तर मला असं वाटतं तुमचं चांगलं बोलणं सुद्धा त्यावेळेस व्यर्थ ठरत असते. तेवढ्यामध्ये त्रोटक धावत आला आणि धावत आल्यानंतर गुरुजींच्या चरणावर वाकला. तो त्या काळातला भाग होता. गुरुजींच्या समोर बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. गुरुजी म्हणायला लागले, त्रोटका गुरुजी माफ करा, थोडंसं वैयक्तिक कारणास्तव उशीर झाला. म्हटले हरकत नाही, पण एक काम कर. म्हटले काय? आजच्या दिवस माझ्या आसनावर तू बसायचं आणि मी रोज सांगत असणारा पाठ, आज तो पाठ तू पूर्ण करायचा. त्रोटकाला घाम फुटला. पण मी बोललो ना, त्या कालखंडातलं उदाहरण आहे. गुरुजींच्या समोर बोलायचं कोणाचं धाडस नाही. आसनाच्या जवळ त्रोटक गेले, आसनाला नमस्कार केला, ग्रंथाला नमस्कार केला
आता ग्रंथाचं ते पेज काढलं, ते पान नंबर उकललं, जेणेकरून आता तिथून पुढचा श्लोक आम्हाला घ्यावा लागेल. ते पान उघडलं आणि आता तो श्लोक वाचणार तेवढ्यामध्ये शेवटची नजर म्हणून गुरुच्या आज्ञेकरता गुरूंकडे टाकली. दोघांची नजर एक झाली आणि त्या दोघांची नजर एक झाल्या झाल्या माऊली ज्ञानोबारांची ओवी पूर्णत्वास आली. रोज तोत्रा बोलणारा तोटक श्रीगुरूंकडे पाहल्या ज्यावेळेस श्रीगुरूंकडून नजर तोडली आणि ग्रंथाकडे टाकली, रोज तोत्रा बोलणारा तोटक त्या दिवशी अस्सल वेदांतपूर्ण वाणीनं त्या वेदांताचा पाठ पूर्ण करायला लागला. ज्ञानोबाराय बोलतात, ज्या दिवशी आचार्यांची श्रीगुरूची साधूची नेत्र कृपा होते त्या दिवशी शाब्दिक पाठांतराला महत्व राहत नाही. ओवी ऐका किती सुंदर आहे. पुढा स्नेह पाजरे मागा येती अक्षरे, शब्द पाठी अवतरे आधी कृपा. शब्द पाठी मागून अवतार असतात, आधी अवताराला येते त्याला श्रीगुरूंची कृपा म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल.